आज आपण बघणार आहे अधिक महिना स्पेशल नवीन प्रकारची रव्या लाडूची रेसिपी, न चुकणारी रेसिपी आहे, कमी तुपामध्ये होणारी आहे। त्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 वाटी रवा घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मस्तपैकी फिरवून घ्यायचा आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। छान असं जाडसर असं पीठ आपल्या रव्याचं करून घ्यायचं आहे। रवा कुठलाही असो, जाडा किंवा बारीक, तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही रवा घेऊ शकता। 2.5 वाटी रवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। नंतर आपण घेणार आहे 2 वाटी साखर। परफेक्ट अंदाज आहे, परफेक्ट लाडू होतील। 2 वाटी साखर घ्यायची आहे आणि याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। हे लाडू ज्यांना रव्याचे लाडू बनवता येत नाही ते पण हे परफेक्ट लाडू बनवू शकतील, अशी परफेक्ट रेसिपी आहे। आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला विलायची आणि जायफळ आणि साखर मस्तपैकी आपल्याला फिरवून घ्यायचे आहे मिक्सरमधून। एकदम जबरदस्त रेसिपी होते, खमंग असे लाडू तयार होतात। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे बऱ्यापैकी। पोहे खायच्या चमच्यानुसार 3 ते 4 चमचे तूप घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 वाटी बेसन छानपैकी खमंग वास उठेपर्यंत भाजून घ्यायचा। मस्त कलर चेंज होतो त्याचा बघा। आता बेसनाचा कलर कसा आहे आणि भाजल्यानंतर त्याचा कलर किती चेंज होतो तो बघा। खमंग असं मस्त स्मेल सुटतो बेसनाचा। आता यामध्ये काय करायचं आहे माहिती का, आपण जो रवा मिक्सरमधून फिरवून घेतला होता बारीक, तो रवा टाकायचा आहे। आता याला पण छानपैकी भाजून घ्यायचा आहे बेसनाबरोबर। छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे, चिमूटभर मीठ टाकायचं आहे। याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि 3 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे। आता याला छान व्यवस्थित सगळं मस्त भाजून घ्यायचं आहे। परत रव्याचा व्यवस्थित कलर चेंज झाला पाहिजे आणि खमंग असा रवा आपला भाजला गेला पाहिजे। मी तुम्हाला सांगते परफेक्ट रवा कसा भाजला जातो, कसं ओळखायचं ते। ज्या पळीने आपण रवा हलवत आहे ना, त्या पळीला जर रवा लागला नाही, चिकटला नाही, तर समजायचं की आपला रवा जो आहे तो परफेक्ट भाजला गेलेला आहे। बघा क्लीन अशी पोळी बाहेर येत आहे, म्हणजे सराटा। परफेक्ट असा आपला रवा भाजला गेलेला आहे। त्याचा खमंग वास सुटतो घरामध्ये। वासावरून कळते की आपला रवा किती परफेक्ट भाजला गेलेला आहे। हे बघा रवा सरसर घसरत आहे आणि पळीला चिटकत पण नाही आहे। परफेक्ट रवा भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला सुक्या मेव्याचे म्हणजे बदाम, काजूचे वगैरे तुकडे टाकलेले आहे मी। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। नंतर आपण जी साखर बारीक केली होती ती पूर्ण टाकून द्यायची आहे, पिठी साखर। त्यामध्ये विलायची आणि जायफळ ऑलरेडी आपण साखरेबरोबरच बारीक केलेला आहे। आता त्याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित। सोपी रेसिपी होती की नाही। आता परत यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकूया। घरी केलेलं तूप आहे, साजूक तूप आहे। आता त्याला परत मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित। छान खमंग मिक्स झालं की ते व्यवस्थित ज्या भांड्यामध्ये आपण भाजलेलं आहे त्या भांड्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे मिश्रण रेस्टला ठेवायचं आहे। नंतर आपण जे लाडू करू तेव्हा त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे परत आणि छान असा आपला लाडू वळवून घ्यायचे आहे। चांगले दाबून दाबून छान असे लाडू जे आहे रव्याचे ते बघा परफेक्ट असे वळवून घ्यायचे आहे। अगदी सोपी रेसिपी होती की नाही। आय होप तुम्हाला माझी आजची रव्याची लाडूची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।